नमस्कार, मी अनिल महादेवराव शिवणकर, सहाय्यक शिक्षक. आज आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या भाग 1 शालेय शिक्षण या भागातील प्रकरण क्रमांक 3 बघणार आहोत. या प्रकरण क्रमांक 3 मध्ये शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी करायचं, कसं कमी करायचं, शालेय शिक्षण सर्वत्र कसं पोहोचवायचं, प्रत्येक स्तरापर्यंत शिक्षण कसं पोहोचेल हे या प्रकरणात दिलेलं आहे. विशेष म्हणजे शाळा सोडणाऱ्या मुलांचं प्रमाण म्हणजे गळती कशी थांबवता येईल हे या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत. मित्रहो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की विद्यार्थ्यांमध्ये गळती हा एक खूप मोठा एक समस्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेली आहे. एक शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची गळती, जो विद्यार्थी पहिल्या वर्गात प्रवेश घेतो तो विद्यार्थी 12व्या वर्गापर्यंत पोहोचला पाहिजे, हेच या प्रकरणाचा उद्देश आहे. तो विद्यार्थी कुठेच मध्ये शिक्षण त्याने सोडू नये आणि असे शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेमध्ये आपण कसा प्रवेश घेऊ, या विद्यार्थ्यांसाठी काय उपाययोजना करता येईल, म्हणजे शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कसं कमी करता येईल, विद्यार्थ्यांची गळती कशी थांबवता येईल हे या प्रकरणात आपण बघणार आहोत. मी एक अल्पसा प्रयत्न करतोय, माझ्याकडनं चुका अपेक्षित आहे, आपण माझ्या चुका दुरुस्त करून घ्याव्या ही आपणास हात जोडून नम्र विनंती. माझ्या युट्यूब चॅनल अनिल एम शिवणकर या चॅनलवर जा, माझे सर्व व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरचे माझे सर्व व्हिडिओज सर्वसामान्य जनतेपर्यंत, समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत, शिक्षकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, मुख्याध्यापकापर्यंत, संस्था चालकांपर्यंत पोहोचवा ही आपणास पुनश्च एकदा हात जोडून नम्र विनंती. तर आपण बघूया प्रकरण 3, शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी करणे, शिक्षण सर्वत्र पोहोचवणे, प्रत्येक स्तरावर शिक्षण पोहोचवणे. 3.1 मध्ये प्रकरण 3 असल्यामुळे 3.1 सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला आहेत का व ते विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित आहे का. प्रवेशच करून चालणार नाही, तर प्रवेश घेतल्यावर ते विद्यार्थी शाळेमध्ये नियमित उपस्थित आहे का, प्रत्येक वर्गात उपस्थित आहे का, प्रत्येक स्तरात उपस्थित आहे का, हे शोधण्यासाठी, ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण करायची आहे. हे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. तसेच या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एक महत्वाचा विषय नमूद केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे, तो सांगास मला आनंद होईल. सर्व शिक्षा अभियान म्हणजे आताचा समग्र शिक्षा अभियान आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम या दोन्ही अभियानातील, अधिनियमातील व समग्र शिक्षा अभियानातील व सर्व शिक्षा अभियानातील अनेक तरतुदींमुळे, अनेक उपाययोजनांमुळे मित्र व आपल्यास आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण प्राथमिक टप्प्यामध्ये म्हणजे 1ली ते 5वी पर्यंतच्या टप्प्यामध्ये आपण 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा सक्सेसफुली अचीव्ड केलेला आहे. म्हणजेच काय, प्राथमिक शिक्षणामध्ये आपण सर्वच मुलांची 100% विद्यार्थ्यांची शाळेमध्ये नोंदणी केलेली आहे. हे जे यश प्राप्त झालंय ते राष्ट्रीय सर्व शिक्षा अभियान व समग्र शिक्षा अभियान आताचं आणि RTE ऍक्ट नुसार झालेलं आहे. परंतु दुसरी एक धक्कादायक गोष्ट अशी समोर आलेली आहे, जी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला अनुभवाला मिळतं आणि अभ्यासाला मिळतंय. 6 ते 8चा ग्रॉस एनरोलमेंट रेशो मित्र हो 90.9% आहे. 9 ते 10चा ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 79.3% आहे आणि 11वी-12वीचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 56.5% आहे. म्हणजे 1 ते 5चा 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे 1 ते 5चे सर्व विद्यार्थी, सर्व लेकरं शाळेमध्ये जातात. पण 6 ते 8चा ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे 90.9%. म्हणजे अजूनही 6 ते 8चे 10% विद्यार्थी हे शाळाबाह्य झालेले आहेत. 9वी-10वीचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे तो 79.3% म्हणजे 80%च्या जवळपास ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे. म्हणजे 20% विद्यार्थी अजूनही 9वी-10वीचे शाळाबाह्य ठरतात आणि 11वी-12वीचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो 56.5 आहे. म्हणजे 45%च्या वर 12वी पासून शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण अजूनही आहे. 17-18 शैक्षणिक सत्र 2017-18च्या नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफ च्या 75व्या फेरीनुसार NSSOच्या म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या 75व्या फेरीच्या सर्वेक्षणानुसार घरगुती सर्वेक्षण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये शैक्षणिक सत्र 2017-18 मध्ये
3,22,00,000 हे विद्यार्थी शाळाबाह्य होते. 17-18ची गोष्ट करताय. परंतु आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या 2-3 महिन्यामध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले. शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यांना शोधून काढलंय. हा पण उपक्रम राबवल्यामुळे आता हे 3,22,00,000 विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. म्हणजे आता शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. परंतु या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 2030 पर्यंत एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही हे बघण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राहील. म्हणजे तो विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर वयाच्या 18 वर्षापर्यंत इयत्ता 12वी पर्यंत, म्हणजे पूर्व प्राथमिक स्तरापासून, पायाभूत स्तरापासून तर माध्यमिक स्तरापर्यंत तो शाळेमध्ये शिकत आहे हे लक्ष ठेवणारी, ह्याच्यावर नियंत्रण ठेवणारी, ह्याची पूर्ण आकडेवारी जमा करणारी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येईल की जेणेकरून जो विद्यार्थी पहिल्या वर्गात म्हणजे नर्सरीला प्रवेश घेतलेला आहे तो 12वी पर्यंत शिकलाच पाहिजे. हे सर्व बघणारी एक यंत्रणा निर्माण करण्याचं धोरण, प्रावधान या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. जे 3.2 मध्ये जे विद्यार्थी शाळा सोडून गेले आहेत त्यांना पुन्हा शाळेत कसं आणता येईल, किंवा जे विद्यार्थी शाळा सोडून गेले आहेत त्यांना शाळेमध्ये कसं पुन्हा आणता येईल, किंवा शाळा सोडण्यापासून विद्यार्थ्यांना कसं रोखता येईल, ह्याच्यावर 2 उपक्रम सांगितलेले आहेत. सर्वात महत्वाचा पहिला उपक्रम, पुरेशा प्रभावी पायाभूत सुविधा देणे. म्हणजे शाळांना पुरेशा प्रभावित पायाभूत सुविधा दिल्या तर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी होईल. जेणेकरून या 3.2 मध्ये हे सांगितलेलं आहे की प्रत्येक स्तरावर, पूर्व प्राथमिक म्हणजे शाळा पूर्व, बालवाडी ज्याला आपण म्हणतो, नर्सरी पासून तर 12व्या वर्गापर्यंत प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांना रंजक आणि सुरक्षितपणे शिकवण्याचं प्रावधान असलं पाहिजे. पायाभूत स्तरापासून तर इयत्ता 12वी पर्यंत प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक केली पाहिजे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत पायाभूत सुविधा कमी पडू द्यायच्या नाही, पायाभूत सुविधा कुठेही कमतरता होणार नाही, हे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हटलेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे की सरकारी शाळांची विश्वासार्हता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. आधी अस्तित्वात असलेल्या ज्या शाळा आहेत त्यांची गुणवत्ता वाढ, त्यांचा विस्तार करण्यावर विशेष भर दिला जाईल. आणि जिथे शाळा अस्तित्वात नाहीये तिथे नवीन आणि दर्जेदार शाळा बांधण्याचं, निर्माण करण्याचंही या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. आणि विशेष म्हणजे मित्र, तुम्हाला नवीनच गोष्ट सांगतो की आता विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधाही शासनातर्फे, सरकारतर्फे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राहणार आहे. इतकंच नव्हे तर वसतिगृहाची देखील सुविधा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. वसतिगृह म्हणजे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 3ऱ्या प्रकरणातील 3.2 मध्ये हे सांगितलेलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये आता वसतिगृह देखील राहतील. जिथे जिथे वसतिगृहांची आवश्यकता आहे तिथे वसतिगृह राहतील. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे ने-आण करण्याची वाहतूक सुविधाही राहील. इतकं देखील या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रावधान केलेलं आहे. एक दुसरा उपक्रम देखील राबवण्यास या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये म्हटलेला आहे 3.3 मध्ये, शाळेत सार्वत्रिक सहभाग साध्य करणे. शाळेत सार्वत्रिक सहभाग साध्य करणे म्हणजे जे विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे ते विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित असलेच पाहिजेत. आणि जे विद्यार्थी अभ्यासात मागे पडतात किंवा शाळा सोडून जातात अशा विद्यार्थ्यांसाठी, जे अभ्यासात मागे पडलेले विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा अभ्यासात कसं पुढे करता येईल, त्यांचा अभ्यास कसा भरून काढता येईल. इतकंच नव्हे तर जे विद्यार्थी शाळा सोडून गेलेले आहेत त्यांना पुन्हा शाळेमध्ये प्रवेश घेण्यास कसं बाध्य करता येईल हे देखील या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये म्हटलेलं आहे. ज्याच्यासाठी नवीन नवीन योजना, नवीन नवीन पद्धतीने विद्यार्थ्यांना रंजक आणि सुरक्षित पद्धतीने अध्यापन करणे, मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना अध्यापन करणे की जेणेकरून तो विद्यार्थी शाळेमध्ये रमणार आहेत, शाळा ही त्याच्यासाठी सर्वस्वी राहणार आहे, शाळेतून तो शाळा सोडून जाणार नाही, शिक्षणामध्ये त्याचा रस वाढला पाहिजे, त्याचा पुन्हा इंटरेस्ट वाढला पाहिजे, असे वेगवेगळे प्रकल्प राबवले जाणार आहेत. म्हणजे 18 वर्षापर्यंतचा विद्यार्थी हा 12वी पर्यंत शिक्षण घेतलंच पाहिजे. आणि तो घेतो आहे की नाही घेतो आहे हे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष शिक्षण विभागाची एक यंत्रणा राहणार आहे. शाळा असेल, शाळा संकुले असेल, मग अशा शाळा आणि शाळा संकुलांमध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, माजी विद्यार्थी असतील, सुजाण नागरिक असतील,
स्वयंसेवक, प्रशिक्षित स्वयंसेवक असतील, एनजीओज असतील, यांच्या मार्फत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना समुपदेशन करणे की याची शाळा सोडू नका, याला तू दुसरीकडे कामधंद्याला पाठवू नका, त्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी असे वेगवेगळ्या अशा स्तरावर असे प्रकल्प या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राबवण्यात येणार आहे. 3.4 मध्ये ज्या भागामध्ये शाळा सोडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या भागामध्ये स्थानिक भाषेचं ज्ञान असलेल्या शिक्षकाची नियुक्त्या करण्यात येतील. म्हणजे कसं असते, ज्या भागामध्ये जसं की एखादा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित असलेला भाग आहे, ज्याला आपण सोशल इकॉनॉमिक डिसएडव्हान्टेज ग्रुप म्हणतो, अशा भागामध्ये मुलींचं किंवा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचं शाळा सोडण्याचं प्रमाण थोडंफार जास्त असते. तर अशा भागामध्ये त्या भागातले शिक्षक ज्यांना त्या भागातील भाषेचं ज्ञान आहे अशाच शिक्षकांची नियुक्ती करण्यात येतील आणि जेणेकरून हे विद्यार्थी शाळा सोडून जाणार नाही, गळतीचं प्रमाण होणार नाही, ह्याच्यावर ते विशेष लक्ष देतील. 3.5 मध्ये आपल्याला आनंद होईल जे मी आता सांगणार आहोत. आपण आतापर्यंत मुक्त विद्यापीठ नाव ऐकलेलं आहे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये YCMU असेल, इग्नू असेल, महात्मा गांधी ओपन युनिव्हर्सिटी असेल, अशा ज्या ओपन युनिव्हर्सिटीचं नाव आपण ऐकलेले आहे आणि आपण बऱ्याच शिक्षकांनी त्याच्यातनं आपले अभ्यासक्रम देखील पूर्ण केलेले आहे. आपल्याला माहिती आहे मुक्त विद्यापीठ. आता मित्र हो, ओपन अँड डिस्टन्स लर्निंग, ODL, ओपन अँड डिस्टन्स लर्निंग हा संकल्प, हा प्रोजेक्ट नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. काय ओपन अँड डिस्टन्स लर्निंग? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, NIOS, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, राष्ट्रीय मुक्त शाळा संस्था आणि राज्य मुक्त शाळा संस्था. हे कुणासाठी आहे? जे विद्यार्थी दिवसाच्या शाळेत जाऊ शकत नाही, इवन दो ते रात्रच्या शाळेतही जाऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना आता मुक्त शाळा देखील राहणार आहे. जसं मुक्त विद्यापीठ होती, आता मुक्त शाळा राहणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, राष्ट्रीय मुक्त शाळा संस्था आणि स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, राज्य मुक्त शाळा संस्था. आता याचं काय प्रकरण, याच्यामध्ये काय प्रावधान राहणार आहे? राष्ट्रीय मुक्त शाळा संस्था आणि राज्य मुक्त शाळा संस्थांमध्ये जे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही, रात्र शाळेतही जाऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी समकक्ष तिसरी, समकक्ष 5वी, समकक्ष 8वी, समकक्ष 10वी, समकक्ष 12वी असे अभ्यासक्रम राहणार आहे. आणि हे मुक्त शाळांमधील अभ्यासक्रम या विद्यार्थ्यांनी पूर्ण केले, जसा 8वीचा समकक्ष असलेला अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला, तो 8वा वर्ग पास झाला, ही त्याची एलिजिबिलिटी राहणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने 10व्या वर्गाला समकक्ष असलेला अभ्यासक्रम पूर्ण केला तर तो 10वीसाठी समकक्ष त्याची एलिजिबिलिटी त्यांनी प्राप्त केली असं राहणार. 12वीच्या समकक्ष अभ्यासक्रम त्या मुक्त शाळामध्ये राहणार आहे, तो अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला तर तो 12वी समकक्ष झालेला, तो 12वी पास आहे असं त्याला समजण्यात येईल. म्हणजे ज्या पद्धतीने आपण मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करतो त्याचप्रमाणे मुक्त शाळातूनही विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्याचं प्रावधान पहिल्यांदा या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात, म्हणजे एकही विद्यार्थी कुठल्याही अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही, हेच महत्वाचं उद्दिष्ट या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं आहे. म्हणून मुक्त शाळा संस्था, ओपन डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. आता मुक्त शाळा संस्था, जसे मुक्त विद्यापीठ आहे तशा मुक्त शाळा संस्था राहणार आहे. 3री, 5वी, 8वी, 10वी, 12वी समकक्ष अभ्यासक्रम ते पूर्ण करण्याचं प्रावधान त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि 2030 पर्यंत अशा सर्व देशातल्या सर्व जिल्ह्यात, देशातल्या सर्व राज्यांमध्ये मुक्त शाळा राहणार आहे. मुक्त शाळाचं प्रोव्हिजन, मुक्त शाळाचं प्रावधान या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. 3.6 मध्ये एखाद्या शासकीय शाळा उघडायची असेल किंवा खाजगी अनुदानित शाळा उघडायची असेल तर आता शाळा उघडणे हे सोपं होणार आहे. म्हणजे शाळा उघडण्याच्या ज्या काही अटी राहायच्या त्या अटीमध्ये शिथिलता करण्यात येणार आहे. परंतु कुठे? जिथे खरं शाळा उघडण्याची आवश्यकता आहे, भौगोलिक, सांस्कृतिक, लोकसंख्येच्या तत्वावर, म्हणजे विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी एखादं नवीन एज्युकेशनल मॉडेल्स असेल, शिक्षणाचे पर्यायी मॉडेल्स असतील, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन शाळा जर उघडायची असेल तर त्याच्या अटी शिथिल होणार आहेत आणि शाळा उघडणे आता सोपं होणार आहे. पण कुठे? भौगोलिक, सांस्कृतिक आणि लोकसंख्येच्या आधाराचा विचार करूनच. त्याहीपेक्षा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये, गळतीचं प्रमाण थांबवावं म्हणून
इनपुटवर कमी भर आणि आउटपुटवर जास्त भर द्यायचा आहे. इनपुटवर कमी भर द्यायचा आणि आउटपुट म्हणजे विद्यार्थ्यांकडनं जास्तीत जास्त पद्धतीने कशा पद्धतीने ते शिकून घेतील, शिकण्यापेक्षा कसे शिकणे हे महत्वाचं या राष्ट्रीय शिक्षण धोरणात. म्हणजे इनपुटपेक्षा आउटपुटला जास्त महत्व दिलेलं आहे. याही पेक्षा महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांची गळती थांबावी, विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये म्हणून अनेक प्रकल्प या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रकरण 3 मध्ये आणि 3.7 मध्ये दिलेला आहे. त्याच्यात एकाच एक शिकवणे, एकाच एक शिकणे म्हणजे एक विद्यार्थी, एक नागरिक, एक व्यक्ती, एक माजी विद्यार्थी. म्हणजे देशातल्या एका नागरिकाने, एका व्यक्तीने जर हे ठरवलं की मी एका लेकराला, एका व्यक्तीला ज्याला प्राथमिक शिक्षण येत नाहीये त्याला शिकवणार, त्याची जबाबदारी मी घेणार, तर निश्चितच आपला देश फारच कमी वेळेमध्ये 100% साक्षर होणार. आपण साक्षरतेमध्ये खूप समोर गेलेलो आहे, परंतु शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी झालं पाहिजे, शाळा सोडणारे विद्यार्थी प्रवाहात आले पाहिजे. म्हणून एकाच एक साक्षरता, शिक्षण आणि मदत म्हणजे शिक्षकांना शिकवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि सल्ला. विद्यार्थी शाळा सोडून जाऊ नये म्हणून माजी विद्यार्थ्यांमार्फत स्वयंसेवी प्रशिक्षित स्वयंसेवकामार्फत, ज्येष्ठ व निरोगी अशा एका ज्येष्ठ नागरिकामार्फत, निरोगी व सक्रिय ज्येष्ठ नागरिकामार्फत, सामुदायिक सामाजिक संस्थांमार्फत, सेवानिवृत्त एखाद्या शास्त्रज्ञामार्फत, सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांमार्फत असा यांचा शिक्षकांचा, माजी शिक्षकांचा, माजी असा एक डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. त्या डेटाबेसच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळे प्रकल्प त्यांच्या मार्फत राहून की विद्यार्थी हा शाळा सोडून जाणार नाही, विद्यार्थी हा कधीच शाळा सोडून जाणार नाही, तो कुठेच त्याची गळती होणार नाही, ह्याच्यावर खूप भर दिलेला आहे. खरं म्हणजे एक पूर्ण चॅप्टर, पूर्ण प्रकरण या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे की नर्सरीमध्ये ऍडमिशन घेतलेला मुलगा हा पूर्व माध्यमिक स्तरापर्यंत एनरोल असला पाहिजे, तो उपस्थित, प्रवेश घेऊन चालला नाही तर तो उपस्थित असला पाहिजे. ह्याच्यावर विशेष भर या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिलेला आहे. म्हणजे आता एकही मुलगा शाळाबाह्य 2030 नंतर राहणार नाही. ह्यासाठी अनेक योजना, अनेक प्रकल्प, अनेक एक ऑर्गनायझेशनल प्रोग्राम, अनेक नवीन नवीन युक्त्या, अनेक नवीन नवीन प्रकल्प आणि अनेक नवीन नाविन्य पद्धतीनं, रंजक पद्धतीनं, मनोरंजनात्मक पद्धतीनं हा विद्यार्थी टिकून राहिला पाहिजे शाळेमध्ये. शाळेबद्दल त्याचे एक आत्मविश्वास वाढला पाहिजे, त्याचा आनंद वाढला पाहिजे. शाळा म्हणजे त्याच्यासाठी एक, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शाळेतून विद्यार्थी नाही, मी आज शाळेतून जातच नाही घरी, मी आज शाळेतच बसतो, इतकं प्रेम त्याचं शाळेप्रती वाढलं पाहिजे की जेणेकरून शिक्षणामध्ये त्याचा रस होईल. अशा पद्धतीचा अभ्यासक्रम, अशा पद्धतीच्या अध्ययनाच्या पद्धती, टीचिंग एड्स, अशा पायाभूत सुविधा, पुरेशा पायाभूत सुविधा, असे वेगवेगळे प्रकल्प आपल्याला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये बघायला मिळणार आहे. मित्रहो, आजच्या या प्रकरणाला खरंच आपण लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनलला भेट द्यावी, नम्र विनंती. धन्यवाद. लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये 4थ्या प्रकरणावरील काही महत्वाच्या विषयाला घेऊन, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या काही चांगल्या विषयाला घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.